व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्वच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे असणारे कार्यकर्ते, नेते मंडळी, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, कॉर्पोरेशनची निवडणूक आहे. ही वस्ती माझ्यासारख्याला नवीन नाही. 1978 पासून ही ज्यावेळेस बसली, तिथून इथे असणारे किती मर्डर झाले असेल तर त्याची माहिती मी देऊ शकतो. आपसात झालेले मर्डर, सेनेबरोबर झालेले मर्डर, बाहेरच्यांबरोबर झालेली असणारी व्यवस्था. पण हिचा काय चेहरा मोहरा काय बदलला नाही. बदलला ती एकच गोष्ट की सभेला एक जागा होती ती गेली, अशी असणारी परिस्थिती आहे. आता असणारं जे सांगण्यात आलं की क्लस्टर डेव्हलपमेंट खाली असणारा काही मुंबईचा भाग गेलाय. मी असं म्हणेन की मुंबईमध्ये कुठे कुठे मोकळ्या जागा आहेत आणि कुठे कुठे निर्माण होऊ शकतात याची माहिती फार कमी जणांना नाही. आज आपण असणारा बघतो की इथला असणारा बोंबाबोंब चाललेली आहे की मराठी माणसाचा असणारा टक्का कमी झाला. मी त्या सगळ्यांना विचारतो की हा टक्का वाढवण्याचा प्लॅन तुमच्याकडे आहे का, एवढं सांगा. तुमच्याकडे प्लॅन असेल तर सांगा की तुमच्याकडे प्लॅन आहे. नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. मुंबई ही एखाद्या मुलीला मागणं आलं आणि ते ठरलं तर त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट ठरते. काय ठरते? हुंडा. मुंबई ही सुद्धा हुंड्यातली आहे. म्हणून म्हटलं की मुंबईचा इतिहास फार जणांना माहिती नाही. मुंबई ही पोर्चुगीजनी इंग्लंडच्या राजाने पोर्तुगीजच्या राणीशी लग्न केलं त्यावेळेस मुंबई ही हुंडा म्हणून देण्यात आली होती. ब्रिटिशांना मुंबई ही हुंडा म्हणून देण्यात आली होती. आणि म्हणून आपण बघत असाल की मुंबईवरती 13 जणांचा अधिकार आहे. एक केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा आणि महानगरपालिकेचा. ज्याला कोणाला असणारा मराठी माणसाचा टक्का वाढवायचा असेल तर त्याच्या अखत्यारामध्ये येते महानगरपालिकेची असणारी जागा. आणि मोठ्या प्रमाणात आम्ही असणारा या ठिकाणी कॉर्पोरेशनमध्ये ज्यांची सत्ता होती, त्यांना आम्ही असणारा विचारतो या महानगरपालिकेच्या जागेचा उपयोग जे आज आपण बोंबलताय की मराठी माणसाचा असणारा टक्का कमी होत चाललाय, त्याच्या हाऊसिंगसाठी आणि त्याला बसण्यासाठी आपण का वापरलं नाही याचा असणारा 20 वर्षाचा खुलासा दिला तर अधिक चांगला आहे. एका बाजूला या व्यवस्थेमध्ये आपण बघितलं तर व्यापार
हा इथला मराठी माणूस कमी करतो. तो व्यापार करतच नाही असं म्हटलं तर अधिक चांगलं. आणि म्हणून जसं महागाई वाढत गेली तसं मुंबईचं स्वरूपही वाढत गेलं आणि बदलत गेलं. मुंबईचं स्वरूपही बदलत गेलं आणि त्या बदलत्या स्वरूपामध्ये इथे राज्य शासन असेल किंवा महानगरपालिका असेल, यादी स्थानिक माणसाला जागा मिळावी, स्पेस मिळावं, त्यांनी या ठिकाणी राहावं अशा रीतीचा उपयोग झाला नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. मी इथे काँग्रेसच्या वतीने आणि आपल्या वतीने असताना एक सांगतो की महानगरपालिका असणारी जी जागा आहे, ओपन स्पेस आहे, ही ओपन स्पेस आणि मोकळ्या कॉर्पोरेशनच्या जागा ज्या आहेत, या जागा हा मराठी माणसाचा टक्का वाढवण्यासाठी वापरल्या जातील, हे आपण असताना लक्षात घ्या. मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही गिरणी कामगारांना घरं देतो. तुम्ही गिरणी कामगारांना घरं कुठे देताय? तर त्यांच्या योजनेप्रमाणे वाशिंदला देतात. आणि वाशिंदा जी घरं बांधली जात आहेत त्याचा असं सांगितलं जात आहे, त्याचा असताना सांगितलं जात आहे की आता 2 लाख भरा आणि पूर्ण झाली की 11 लाख भरा, आम्ही तुम्हाला असताना घरं देतो. त्या योजनेमध्ये नसीम खान आहेत, त्यांनाही माहिती आहे की 33-33-33 असा असताना हिशेब होतो. केंद्र शासनाला 33% जाईल, राज्य शासनाला 33% जाईल आणि महानगरपालिकेला 33% जाईल. पण महानगरपालिकेच्या वाट्याला 33% कधीच आली नाही. जे कोणी मंत्रिमंडळ बसलं त्यांनी हिशेब असा केला की मिलची जी जागा आहे, जे बांधकाम केलेलं आहे, त्याला हा फॉर्म्युला लागणार नाही, पण ओपन स्पेस आहे त्याला फॉर्म्युला लागेल, अशी असणारी परिस्थिती. म्हणजे इथे काम सगळं बिल्डरांना खाण्यासाठी होतं, अशी असणारी परिस्थिती आहे. नसीम खानला एक माहित नसेल की ही जी SRAची स्कीम निघाली, विलासराव देशमुखांच्या कालावधीमध्ये निघाली, ही पहिल्यांदा निघालेली स्कीम अशी होती की सरकारी एजन्सी त्याचा बांधेल. का त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि विलासराव आग्रह धरला होता की तुम्हाला इतिहासामध्ये जायचं असेल, आज जसं यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतलं जातं, नेहरूंचं नाव घेतलं जातं, इंदिरा गांधींचं नाव घेतलं जातं, तसं तुमचं नाव जर तुम्हाला असणारं इतिहासामध्ये अजरामर करायचं असेल तर ही मुंबईतली असणारी SRA आहे. आणि या SRAला अंमलबजावणी करायची असेल तर ती हाऊसिंग डिपार्टमेंट किंवा माडा या 2 पैकी एक त्या ठिकाणी करतील, अशी असणारी परिस्थिती आहे. दुर्दैव मी असं म्हणेन की त्या फाईलचं काय झालं हे आपल्याला न सांगितलेलं बरं, एवढंच मी त्या ठिकाणी मांडतो. शासनाला निधी जाण्याच्या ऐवजी तो बिल्डरांना निधी गेला, हे आपण लक्षात घ्या. शासनाच्या खिशामध्ये निधी गेला पाहिजे होता, प्रॉफिट गेला पाहिजे होता, तो न जाता तो आता असणारा बिल्डरांकडे चाललाय, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि हा नसीम खान आपण ट्रेंड बदलला पाहिजे, हे लक्षात. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते पंतप्रधान झाल्यानंतर, ते म्हटले मी राजा आहे, मी राजा आहे, पण माझं राज्य कसं आहे की माझे जे सैन्य आहे
त्या सैन्याला पगार विरोधक देतोय, माझ्या सैन्याला पगार विरोधक देतोय आणि त्याचा मी असणारा पंतप्रधान. आणि त्यांनीच प्रश्न उपस्थित केला की माझे विरोधक जर त्याला पगार देत असेल तर हे सैन्य माझ्याशी इमानदार कशा रीतीने राहणार. मित्रो, आजची असणारी परिस्थिती, एक बोर्ड लावलेला मी बघितला त्या ठिकाणी की महानगरपालिकेचे 92,000 कोटी जे आहेत ते फिक्स डिपॉझिट मध्ये आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी हा निधी 2,10,000 कोटीचा होता. 2,10,000 कोटीचा होता फिक्स डिपॉझिट मध्ये. महानगरपालिका तुमच्या टॅक्सेस वरती चालत नाही हे मी सांगतो. महानगरपालिका ही असणारी इंटरेस्ट वरती चालते, अशी असणारी परिस्थिती आहे. अनेक करारनामे महानगरपालिकेमध्ये केले असल्यामुळे त्याची असणाऱ्या बारकाईने मला जाणीव आहे. तुम्ही भरणारा टॅक्स, नसीम खानने जसं म्हटलं, लूटमारासाठी वापरला जातो, त्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि ते जर बदललं तर या मुंबईचं असणारं स्वरूप आपण असणारं या ठिकाणी बदलू शकतो, हे आपण लक्षात घ्या. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे. माझं आव्हान आपल्याला या ठिकाणी राहणार आहे. मुंबईमध्ये येणारा माणूस हा स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी येतो. आणि आता आपण बघत असाल की मुंबईमध्ये उदरनिर्वाह करणं हा असणारा कथित होत चाललाय. याचं कारण की मुंबई हे एक बदलतं स्वरूप आहे. पूर्वी रेल्वे होती, त्याच्यात कामगार होता, मिल होती, त्याच्या कामगार होता, इथं असणारा बोटी तोडण्याचा कारखाना होता, त्याच्यामध्ये होता, त्याच्यानंतर पोर्ट्रस होतं, पोर्ट्रस मध्ये कामाला होतं. इथलं सगळं बाहेर व्हायला लागतं. मुंबई एक स्थिर राहणार नाहीये, मुंबई ही बदलत राहणार आहे. आणि आता जगातली माणसं, म्हणजे इथल्या असणाऱ्या जगातली माणसं हे भारताला किंवा मुंबईला एक आर्थिक दृष्टिकोनातून सेंटर व्हावं अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्ष असणारं ते करू शकणार नाही हे लक्षात घ्या. आणि एकदा हे आर्थिक सेंटर झालं तर या शहरामधली असणारी जी बेरोजगारी आहे, ही बेरोजगारी कमी झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण असणारा लक्षात घ्या. जशा समुद्रातल्या लाटा आहेत तशाच रीतीने या मुंबईच्या विकासाच्या सुद्धा लाटा आहेत. या मुंबईच्या विकासाच्या सुद्धा लाटा आहेत. नव्या लाटेला तुम्ही असणारा जर वाव दिला नाही, नव्या लाटेला तुम्ही असणारा वाव दिला नाही तर या मुंबईमध्ये राहणारा माणसाचे हाल व्हायला लागतात आणि विकास जो आहे तो थांबतो, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे की धर्म हे आवश्यक आहे. महात्मा फुलेंनी सुद्धा धर्म हा आवश्यक मानला. कुठला धर्म हा त्यांनी नंतर सांगितलं. महात्मा गांधी असेल, यांनी सुद्धा असणारा धर्म आवश्यक आहे हे या ठिकाणी मांडलं. बाबासाहेबांनी सुद्धा इथला असणारा धर्म आवश्यक आहे हे मांडला. पण कुठला, तर त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक माणसाने ठरवलं. महात्मा फुलेंनी सत्य धर्माची असणारा स्थापना केली. महात्मा गांधींनी असणारा वर्णाश्रमचा असणारा धर्म प्रसार करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा असणारा प्रसार या ठिकाणी केला. धर्म हा कोणी नाकारलेला नाही. पण आपण बघत असाल की धर्माच्या नावाखाली
या ठिकाणी स्तोम माजवल्या जाते, स्तोम माजवल्या जाते आणि स्तोम माजवून इथे दंगली कशा होतील, माणसांची मनं कशी दुबकतील, याचाच प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. याचाच प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की जे धर्माचे येऊन सांगतात त्यांना एवढंच म्हणा की तुमचं जेवढी सत्ता आणि संपत्ती जी आहे ती पहिल्यांदा देशाला अर्पण करा आणि मग धर्माचा असताना स्तोम मागवायला सुरू. कारण का त्यांची संपत्ती त्यांनी देशाला अर्पण केली, त्यांची संपत्ती त्यांनी देशाला असताना अर्पण केली, तर आपल्याला असणार त्याच्यातून उद्योग उभा करता येईल, व्यवसाय उभा करता येईल आणि जो बेरोजगार आहे त्या बेरोजगाराला हाताला काम देता येईल अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांना म्हणायचं की बाबा आम्ही सगळं करायला तयार आहोत, पहिल्यांदा तुझी संपत्ती देशाला दान करून दे, अर्पण करून दे, तिजोरीमध्ये जाऊ दे, अशी असणारी परिस्थिती आहे. मुंबई सारखं शहर हे 2 महिन्यामध्ये तुम्हाला खाली करावं लागणार आहे. मी म्हणत नाहीये, 1-1.5 महिन्यापूर्वी आर्मी चीफचा असताना एक स्टेटमेंट होतं. सिंधूरचं संपल्यानंतर 1.25 महिन्यानंतर त्यांनी केलेलं असणारं स्टेटमेंट होतं. आणि ते स्टेटमेंट काय होतं की येत्या 2-4 महिन्यामध्ये आपल्याला पुन्हा युद्धाला सामोरे जावं लागेल. करणारा कोण आहे तर आर्मी चीफ आहे. आर्मी चीफ त्यांनी असं केलं की 2 महिन्यानंतर असं 2-3 महिन्यामध्ये दुसऱ्या युद्धाला आपल्याला तोंड द्यावं लागेल. आर्मी चीफ कधी स्टेटमेंट करत नाही, पण त्याला करावं लागलं. याचं कारण आर्मीचा दृष्टिकोन वेगळा आहे, म्हणजे वेगळा झालाय आणि शास्त्राचा दृष्टिकोन वेगळा झाला. पंतप्रधान आपण बघत असाल की म्हणतात की चायना माझा मित्र आहे, भारताचा मित्र आहे. तुम्ही युट्यूब वरती जाऊन बघा, तुम्हाला हे स्टेटमेंट मिळेल की चायना हमारा दोस्त है, मित्र है, उससे कोई डरने की बात नहीं. हे नरेंद्र मोदी म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला चीफ ऑफ आर्मी स्टाफ हा येऊन असताना म्हणतो की चायना आमचा दुश्मन आहे, एनिमी नंबर 1 आहे. पाकिस्तान नंतर कोण असेल तर चायना आहे आणि त्याच्याशी सुद्धा आम्हाला कदाचित युद्ध करावं लागेल. ही स्टेटमेंट आहे. पहिल्यांदाच 70 वर्षाच्या व्यवस्थेमध्ये आर्मी एक वेगळी भाषा बोलते, आर्मी एक वेगळी भाषा बोलते आणि पंतप्रधान शासन जे करतंय ती वेगळी भाषा बोलते. हे आपण लक्षात घ्या. वेगळी भाषा बोलते. दोघांच्या बोलण्यामधलं अंतर आहे. हे अंतर फार घातक असेल त्या ठिकाणी. हे अंतर फार घातक आहे आणि त्याचं कारण असेल तर त्याचं कारण या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री किंवा ज्याला गाठ्या आणि फाफडा असा म्हणत असतो, हे दोघं कारणीभूत आहे. दोघं कारणीभूत आहे. एकाला पंतप्रधान व्हायचं आणि दुसरा झालेला पंतप्रधान याला विश्वगुरु व्हायचा. अगोदरच 3 विश्वगुरु बसलेले आहेत. एक पुटिन आहे,
दुसरा डोनाल्ड ट्रम्प आहे आणि तिसरा असणारा चायनाचा आहे. आता हे तिघं कसं सहन करतील? डोनाल्ड ट्रम्प तर म्हणतो मी तुला बघूनच घेणार आहे. त्यांनी 2 दिवसापूर्वी व्हेनेझुएलाच्या असणाऱ्या अध्यक्षांनी त्याच्या बायकोला उचलला आणि अमेरिकेत नेऊन ठेवला आणि सांगितलं आम्ही जिंकलं म्हणून. ही जी युद्धाची जी जड आहे ती नरेंद्र मोदी आहे हे लक्षात घ्या. आणि हे युद्ध टाळायचं असेल आणि हे युद्ध टाळायचं असेल तर हे तुमच्या हातामध्ये आहे हे लक्षात घ्या. हे युद्ध टाळायचं असेल तर तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही जर योग्य मतदान दिलं, व्यवस्थित मतदान दिलं तर हे युद्ध टाळलं जाऊ शकतं. हे युद्ध का केलं जातंय? हे युद्ध जे केलं जाते त्याचं कारण आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की रशियाचं कच्चं तेल आपण जगाला विकतो. रशिया विकू शकत नाही म्हणून त्याच्यातून नफा येतोय. ट्रम्प असा म्हणतोय की हा नफा भारतीयातल्या गरीब माणसाचा फायदा होतोय की एका माणसाचा फायदा होतोय हे तो मोदीला विचारतोय. ट्रम्प मोदीला असताना विचारतोय की तुम्ही रशियाचं तेल जे विकताय आणि त्याच्यातून जो नफा होतोय तो नफा भारतीय नागरिकांना होतोय की एकाच माणसाला होतोय ते सांगा. फायदा कोणाला होतोय? फायदा होतोय रिलायन्सला. अदानी अजून आलेला नाही, अंबानीच आहे फक्त. आणि छोटा मोठा फायदा नाहीये तो. दर वर्षाला 44,000 कोटीचा असताना फायदा आहे. भांडण इथंच आहे. ट्रम्प असा म्हणतोय की हे जर 44,000 कोटी भारताच्या तिजोरीमध्ये गेले असतं तर भारतीयांना पेट्रोल आणि डिझेल अर्ध्या किमतीत मिळालं असतं. आज 105 आहे, 50 रुपयाला मिळालं. डिझेल 80 रुपये 40 रुपयाला मिळालं असतं. आम्ही असताना युद्ध थांबवायला बघतो आणि मोदी जो आहे तो अंबानीला श्रीमंत करायला निघालेला आहे. आणि ते म्हटले हे आम्ही चालू देणार, हे आम्ही चालू देणार नाही. आता कमांड मोडायचं असेल मोदीचं तर ट्रम्पला काय करावं लागणार? ट्रम्पला काय करावं लागणार? पाकिस्तानला हत्यारं द्या, ही जी चालू झालेली आहे. आणि 2 महिन्याचं असताना जी युद्ध आज मी चीफनी सांगितलेलं आहे ते पाकिस्तान बरोबरच आहे. हे भांडण तुम्हाला थांबवायचं आहे का? हे युद्ध थांबवायचं आहे का? मग बीजेपीच्या विरोधात मतदान द्यावं का? का ट्रम्पला मोदीचं काय करायचंय? जिरवायची आहे. बरोबर. तुम्ही जिरवली तर ट्रम्प काय म्हणणार? माझ्या वतीने जिरवली, आता कशाला युद्ध करू? तेव्हा इथे जे कोणी सनातन बसलेले आहेत त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे, आपलं भांडण चालत राहील. आपलं भांडण चालत राहील. पण या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला असताना संदेश द्यायचा आहे की आमच्यामध्ये सुद्धा ताकद आहे की आम्ही मोदीचं कमांड मोडू शकतो.
आणि आपल्याला हे कंबारड मोडायचं कसं आहे तर मतदान देऊन, काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान देऊन, वंचितच्या उमेदवाराला मतदान देऊन आपल्याला असणारं हे कंबारड मोडायचं आहे. तेव्हा 15 तारखेला मतदान करत असताना एकच लक्ष आपण ठेवलं पाहिजे की आम्ही असणारं मोदीचं कंबारड मोडलं तर आर्मी चीफने सांगितलेलं युद्ध होणार नाही, याची खुणगाठ आपण बांधली पाहिजे आणि म्हणून त्याच्यावरती आपण अंमल कराल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.